कसे काय मंडळी फिरत फिरत आपण येऊन पोहोचलेलो माणकुली गावातील पावनाई मंदिर जवळ. मंदिराच्या आजूबाजूक शेतीचो एरिया असा पूर्णपणे. मंदिर थोडासा साईडला असा. सो आतमध्ये एंटर केलो, अशा प्रकारचा सभामंडप असा आणि पूर्ण शांतता होती. मंदिराकडे कोणच नव्हता. आम्ही आतमध्ये एंटर केलो, दर्शन वगैरे घेतले, बाहेर येऊन बसले आणि बरेच टाईम आम्ही फिरा होतो ना, तर भूक पण लागलेली आणि मी येताना एक डेअरी मिल्क घेऊन इलेले सोबत. तर मस्त डेअरी मिल्कचा आनंद घेतले मी, मित्राक पण दिले आणि थोड्याच वेळानंतर थोडं पाऊस पडा होतो. मग तो स्टॉप झालो तसं आम्ही बाहेर पडलो. लगेच ऊन पण पडलेला आणि बाईकने बाहेर पडलो आणि अजून एक छोटंसं स्टॉप घेतलं. तर आपण अजून एका प्रसिद्ध देवस्थानाकडे इल्लेलो. तर ह्या असा खोडदेश्वर मंदिर. तर ह्या देवस्थान कोणाकोणाक माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. मस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी पाया पडान घेतले आणि याच्या आजूबाजूला मोठी मोठी झाडं होती. त्या झाडांपैकी हा एक झाड खूपच मोठा होता. तर ह्या असा मोठा विशालकाय वडाचा झाड आणि बऱ्याच दिवसानंतर मी असं मोठं झाड बघितलेलं आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी झाडांची तोड, जंगलतोड झाल्यामुळे अशी मोठी झाडं बघूक मिळत नाही. तर तुमच्याकडे अशी मोठी झाडं असत काय नाही, कमेंट करून नक्की सांगा. खूपच मोठं होतं आणि मित्र असं छत्री घेऊन